कोकणच्या किनारपट्टीवरती पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। दापोली तालुक्यामधील मुरुड किनारपट्टी आहे ही पर्यटकांना भुरळ पाडत असते। विविध प्रकारच्या मौज मजा मस्ती करण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आता कोकणात दाखल होत आहेत। मुरुडमधले आलेल्या पर्यटकांशी मी बातचीत करतोय। कशा पद्धतीने हे पर्यटन तुम्हाला आवडतंय आणि तुम्ही मुरुडमध्ये आलाय, काय एन्जॉय केलाय? आता तसं महाराष्ट्रातले बाकीचे बीच पाहिले, गोव्याच्या कंपॅरेटिव्ह महाराष्ट्राचे बीच खूप भारी आहेत आता सध्या पाहिलं तर तसं। आणि आता हा मुरुड बीच पाहिला तर गर्दी पाहून तुम्हाला समजेल की कलंगूट आणि ह्या बीचला सुद्धा हे तोड देतील असे बीच आहेत। आणि आता इतकं भारी वाटतं ना वातावरण, एक नंबर बीच आणि बीच पण क्लीन आहेत। त्यामुळे याला थोडं पर्यटनाला थोडा वाव द्यावा, गव्हर्नमेंट थोडं लक्ष द्यावं, हे एक अपेक्षा। पण खूप मस्त एन्जॉयमेंट करायला वगैरे आपले कोकण बीच खूप भारी, मासे वगैरे आहेत आणि म्हणजे खवय्यांसाठी बी काही प्रॉब्लेम नाही आणि बाकीच्या एन्जॉयमेंटसाठी सुद्धा बीच खूप भारी। कुठून आलात कोण तुम्ही आणि कशा पद्धतीने हे सगळं किती दिवसाचा कार्यक्रम घेतलाय हातात? आम्ही पुण्यामधून आलेलो आहे आणि आम्ही गेले 3 दिवसापासून इथं एन्जॉय करतोय। खूप मस्त मजा वाटते, फुल एन्जॉय चालू आहे। पुण्यामधून आलो। पुण्यामध्ये एक रांजणगावमध्ये आमची कंपनी आहे, डॉंगकॉंग म्हणून कोरियन कंपनी आहे। आमचे कोरियन फ्रेंड म्हणजे कोरियन बॉस आहेत ना, ते पण आमच्या बरोबर आलेले आहेत। 2 दिवसाचा स्टे केला आता आज जाण्याचा प्लॅन आहे। कंटिन्यू आम्ही ह्याच बीचवर आहे, कारण हा बीच कंपॅरेटिव्हली गेले 2 वर्ष झाले आम्ही ह्या बीचला प्रत्येक जानेवारी मध्ये येतोच आहे। डिसेंबर मध्ये आम्ही इथे येतो। एकच सजेशन आहे की इथं मुरुड प्रशासनाने थोडंसं लक्ष दिलेलं नाही। इथं कुठं तुम्हाला साईडला डस्टबिन दिसणार नाही। डस्टबिन जेवढं डस्टबिन ठेवतात तेवढं लोकांना सवय लागेल। डस्टबिन आहेच नाही इथं कुठं। मी आल्यापासून सगळीकडे सर्वे केलाय, एकाही ठिकाणी मला डस्टबिन दिसली नाही की जेणेकरून कचरा फेकणं किंवा काय करणं। आपण आल्यानंतर इथं खातो पितो, नंतर मग टाकायचं कुठं असा प्रश्न। बाकीच्या बाबतीत आपलं खरं म्हटलं ना तर महाराष्ट्राचे खरं तुम्ही बोलल्याप्रमाणे बीच खूप भारी। जेवढे मी आतापर्यंत जेवढे पाहिले ना सगळे बीच खूप भारीत। फक्त थोडं जर गव्हर्नमेंटने थोडं लक्ष देणं खरंच गरजेचं आहे। थोडं बीचसाठी केलं, आता सपोज या गाड्या वगैरे आहेत आतमध्ये, पार्किंगला वेगळी व्यवस्था केली तर बीचला अजून वेगळा स्पेस भेटेल। आणि इथं जे बाकीचे आहेत तुम्हाला पॅराग्लायडिंग वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी इथं सर्व अवेलेबल आहे। बोटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बाकीच्या ह्याच्यात आहेत जे मेन पर्यटनासाठी फेमस आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा इथं सर्व बेस्ट अवेलेबल आहे। काय काय तू एन्जॉय केला, काय खाल्लंस काय कालपासून? कालपासून भरपूर एन्जॉय केला। मच्छी खाल्लेत, सुरमई, पापलेट। त्यानंतर समुद्रावर पोहण्यासाठी आलो होतो। काल सकाळी एक एन्जॉय केला, काल दुपारी पण आलो, संध्याकाळी पण आलो। क्रिकेट खेळलो, फुटबॉल वगैरे खेळलो, मस्त मजा आली। इथे हरणे बंदर म्हणून फेमस आहे मच्छी मार्केटसाठी। तिथे आम्ही पहिली खरेदी केली, त्याच्याप्रमाणे बनवायला इथे दिले आणि खूप मस्त, म्हणजे त्यांनी बनवणारे सुद्धा इथले जवळपास सगळेच चांगले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बनवून पाहिलेले, म्हणजे मच्छी खाण्यासाठी हे खूप भारी प्लेस आहे त्याचं। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, मुरुड, दापोली, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।